बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असाल आणि लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर अशी टिपिकल ठिकाणं नको असतील, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरची फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट आणि अतिशय छान निसर्गरम्य अशी ठिकाणं सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. आजचं आपलं पहिलं ठिकाण आहे पुणे सोलापूर रोडवरचं यवत जवळचं भुलेश्वर मंदिर. अप्रतिम अशी वास्तुरचना आणि उत्कृष्ट शिल्पकलेसाठी हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. यवत पासून वळणावळणाचा रस्ता आतमध्ये जातो आणि एका डोंगराच्या पठारावर गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर दिसतं, तेव्हा आपण अक्षरशः भारावून जातो. इथली शिल्पकला, इथली रचना, इथली वास्तू ही अतिशय देखणी आणि पाहण्यासारखी आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री गणेशाची स्त्री रूपातली मूर्ती आहे, ती अत्यंत पाहण्यासारखी आहे. शिवाय काळ्या पाषाणामध्ये कोरलेला भव्य असा नंदी आहे. अनेक प्रकारचे देखावे आणि शिल्प देवळाच्या आत आणि बाहेरच्या भिंतीवर सुद्धा साकारण्यात आली आहेत. इथे तुम्हाला जायचं असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या थोडं आधी गेलात तर उत्तम फोटोज मिळू शकतात आणि इथलं वातावरणाचाही आनंद घेता येतो. शक्यतो आपल्याबरोबर एखादा शिल्पकलेचा किंवा मंदिरांचा अभ्यासक असेल तर इथली रचना आणि इथली सगळी शिल्पकला छान उत्तम पद्धतीने समजून घेता येते. पुण्यापासून अवघ्या 54 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा उत्तम वारसा असलेलं हे मंदिर एकदा तरी बघायलाच हवं. याच म्हणजे सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोरपासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर रामदरा नावाचं अत्यंत उत्तम आणि शांत सुंदर असं ठिकाण आहे. या ठिकाणी श्रीरामाने स्वतः वास्तव्य केलं होतं, त्यावरून या भागाचं नाव रामदरा असं पडलं असं सांगितलं जातं. इथे जाणारा रस्ता गावातून जातो, त्यामुळे थोडीशी वर्दळ असते, त्यामुळे इथे सुरक्षितपणे गाडी चालवणं महत्त्वाचं आहे. आणि गुगल मॅप्स वापरले तर रामदरा मॅपवर अतिशय सहजपणे मिळू शकतो. सुंदर आणि शांत परिसरात एका तळ्याच्या काठावर वसलेलं हे मंदिर आहे, त्यामुळे याला जलमंदिर असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. इथल्या मुख्य मंदिरामध्ये दत्त मूर्ती, राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत. शेजारीच एक उद्यान आहे, तिथेही फॅमिलीसह छान भरपूर वेळ घालवता येतो. मुख्य म्हणजे भुलेश्वर आणि रामदरा ही दोन्ही ठिकाणं एकाच रस्त्यावर आणि अगदी जवळजवळ अशी आहेत, त्यामुळे एकाच वन डे ट्रिप प्लॅनमध्ये ही दोन्ही ठिकाणं कव्हर करता येऊ शकतात. आपलं आजचं तिसरं ठिकाण आहे हाडशीचं निसर्गरम्य मंदिर. मुळशी तालुक्यामध्ये हाडशी या गावात हे मंदिर उभारलेलं आहे. हे मंदिर, इथला सगळा परिसर याच्याबरोबरच इथे नुकत्याच काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सुद्धा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे फॅमिलीला आपल्या मुलाबाळांना भरपूर इथे एन्जॉय करता येऊ शकतं. त्याचबरोबर इथे एक संत दर्शन हे ऐतिहासिक आणि पौराणिक देखाव्यांचं प्रदर्शन अतिशय उत्तम प्रकारे साकारलेलं आहे. अक्षरशः खऱ्या आणि जिवंत वाटतील अशा मूर्ती इथे आहेत. तुम्ही इथे दुपारच्या वेळी गेलात तर हे प्रदर्शन बघणं, मंदिर आणि त्या परिसराचा आस्वाद घेणं आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करणं असे 3 ते 4 तास तुम्हाला आनंदात आणि छान मजेत घालवता येऊ शकतात. आपलं आजचं पुढचं ठिकाण आहे पुणे सातारा रस्त्यावर नसरापूर जवळचं बनेश्वर मंदिर. बनेश्वर हे शंकराचं देवस्थान आहे, त्यामुळे अतिशय निसर्गरम्य आणि शांत अशा ठिकाणी आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराची निर्मिती केली होती आणि आजही मंदिर अतिशय उत्तम स्थितीत आहे. मंदिर तर देखणं आहेच, इथलं दर्शन घेऊन इथल्या परिसरातही भरपूर वेळ घालवता येतो. शिवाय शेजारी वन उद्यान आहे. मागे वाहणाऱ्या नदीचा आवाज आणि तिची खळखळ ऐकत 2 ते 3 तास कुठे निघून जातात हे कळणार पण नाही. मुख्य म्हणजे नसरापूरपर्यंत बस सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे स्वतःची गाडी नसेल तरी बनेश्वरच्या दर्शनाला आणि या भागातल्या गोष्टींचा आनंद घ्यायला नक्की जाता येईल. पुणे सातारा रस्त्यावरच नसरापूरजवळ उजवीकडे बनेश्वर मंदिर आहे.
आणि डावीकडे वळून नारायणपूरच्या दिशेनं गेलं तर केतकावळे या गावामध्ये आपण जाऊन पोहोचतो. तिथे बालाजीचं अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आहे. अतिशय भव्य परिसरामध्ये या मंदिराची निर्मिती केली गेली आणि इथे जाऊन बालाजीचं दर्शन घेता येऊ शकतं. या परिसराचाही आनंद घेता येतो. मुख्य म्हणजे एकाच दिवशी बनेश्वर आणि केतकावळेचं बालाजी मंदिर ही दोन्ही मंदिरं बघता येऊ शकतात. त्यामुळे वन डे ट्रिपमध्ये ही दोन्ही ठिकाणं तुम्ही जर प्लॅन केली तरी हरकत नाही. शंकराची मंदिरं ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण निसर्गरम्य ठिकाणी असतात असं आपण मगाशीच म्हटलं. असंच आणखीन एक शंकराचं मंदिर आहे पानशेत धरणाच्या परिसरामध्ये. त्याचं नाव आहे नीळकंठेश्वर. एका छोट्या डोंगरावर वसलेलं हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आणि अत्यंत आनंद देणारं असं आहे. नीळकंठ म्हणजे अर्थातच शंकर. त्यानं हलाहल किंवा विष प्राशन केलं म्हणून त्याचा कंठ निळा झाला, त्यावरून त्याला हे नाव पडलं आणि त्याच नावावरनं हे मंदिर प्रसिद्ध आहे. नीळकंठेश्वरला जाण्यासाठी खडकवासल्याच्या मागच्या बाजूने किंवा शिवणे गावातून रस्ता आहे. आता पावसाळ्यात हा रस्ता थोडा चिखलाचा असू शकतो, खड्ड्याचा असू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घेऊन गाडी चालवायला पाहिजे. हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर किंवा उंचावर आहे आणि आपली गाडी डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे हा छोटासा टप्पा चढून जायला लागतो. त्याला साधारण पाऊण ते 1 तास लागतो. मंदिर तर सुंदर आहेच, पण त्याच्या मागच्या बाजूला काही पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे, शिल्प उभारलेले आहेत. यांचाही आनंद घेता येऊ शकतो. याच रस्त्यावर खडकवासला बॅकवॉटरच्या परिसरामध्ये अत्यंत अप्रतिम असं एक म्युझियम गेल्या काही वर्षात उभं राहिलंय. त्याचं नाव आहे झपूर्झा. कला आणि संस्कृती याचा संगम असलेलं किंवा या क्षेत्रामध्ये ज्यांना आवड आहे त्यांनी आवर्जून बघावं, मुलांना घेऊन जावं असं ठिकाण आहे. अजित गाडगीळ आणि रेणू गाडगीळ ही दोघेही झपूर्झा म्हणजे अक्षरशः झपाटलेपणाने जगणारी माणसं आहेत. त्यांनी हे म्युझियम उभारलंय. इथे जवळपास 9 ते 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गॅलरीज आहेत. इथे सतत वेगवेगळी प्रदर्शनं, ॲक्टिव्हिटीज, वर्कशॉप्स होत असतात. त्यांच्यातही सहभागी होता येतं. रोज 11 ते 6 या वेळेत हे म्युझियम सुरू असतं. याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत, त्यामुळे फोन करून गेलात तर जास्त उत्तम. पावसाळ्याचा खरा आनंद घेण्यासाठी, अतिशय उत्तम फोटो आणि रील्स काढण्यासाठी आणि पावसाळी वातावरण अनुभवण्यासाठी एखादं भन्नाट ठिकाण तुम्ही शोधत असाल तर कुंडमळा इथे तुम्ही जायलाच हवं. पुणे मुंबई जुन्या हायवेला बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ हे ठिकाण आहे. देहू रोड सोडल्यानंतर इथे गुगल मॅप्सवर आपण गेलो तर कुंडमळ्यापर्यंत जाण्याचा रस्ता सहज सापडू शकतो. वेगानं वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचं एक आगळंच रूप इथे आपल्याला बघायला मिळतं आणि नदीच्याच काठावर किंवा त्याच परिसरामध्ये वसलेलं देवीचं मंदिर आहे. त्यामुळे देवीच्या मंदिरात बसून सुद्धा या पाण्याचा आवाज ऐकणं हा एक अनुभव असतो. पुढे गेल्यानंतर ही नदी धबधब्यामध्ये रूपांतरित होते आणि इथे अनेक कुंड निर्माण झाली आहेत, रांजण खळगी तयार झाली आहेत. त्यावरूनच या परिसराला कुंडमळा असं नाव पडलेलं आहे. याच भागामध्ये म्हणजे मुंबई पुणे हायवेलाच डावीकडे देहू रोडच्या पुढे आपल्याला डोंगरामध्ये जाणाऱ्या काही पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून वरती गेलं तर घोरावडेश्वर हे अतिशय प्रसिद्ध देवस्थान, छोटी टेकडी आणि लेणी आहेत. इथे वरती गेल्यानंतर शिवमंदिराचं दर्शन घेता येतं आणि वरतून खाली सगळा परिसर अतिशय अप्रतिम असा दिसतो. कुंडमळा आणि घोरावडेश्वर ही दोन्ही ठिकाणं एकाच टप्प्यातली आहेत. कुंडमळ्याला गेलात तर घोरावडेश्वरची टेकडी चढून तिथलं दर्शन नक्की घ्या. पुण्याजवळचं म्हणजे खरं तर पुण्यातलंच आणखीन एक ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं नाव आहे सोमेश्वर मंदिर आणि ग्रामसंस्कृती उद्यान. पाषाणमधल्या सोमेश्वरवाडी भागात हे सोमेश्वराचं 700 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. मंदिर अतिशय देखणं आहे, आखीव रेखीव आहे. तिथेही शिवशंकराचं दर्शन घेता येऊ शकतं.
12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती इथे उभारल्या आहेत, त्यांचं दर्शन घेता येऊ शकतं. आणि मुलांना घेऊन गेलात तर त्यांच्यासाठीचं बेस्ट अट्रॅक्शन आहे ते म्हणजे ग्राम संस्कृती उद्यान. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये कसं आयुष्य होतं, तिथले लोक कसे राहत होते, त्यांचे व्यवसाय कोणते होते, त्यांचे कपडे, त्यांचा पेहराव, त्यांचं वागणं बोलणं कसं होतं, 12 बलुतेदार म्हणजे काय, एकूण आपली गावांची संस्कृती कशी होती, हे अतिशय सुंदर अशा पद्धतीनं इथल्या शिल्पांमधून साकारलेलं आहे. मुलांना ही शिल्प बघण्यात, तिथे एन्जॉय करण्यात आणि हे सगळं समजून घेण्यात खूप मजा येईल. मुख्य म्हणजे ही सगळी शिल्प आणि हा परिसर, हे उद्यान अतिशय छान मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे मुलांना ही कला, ही संस्कृती आणि इतिहास समजून घेणं खूप एन्जॉय करता येईल. पुण्यातली किंवा पुण्याच्या जवळपासची फॅमिली पिकनिकसाठी बेस्ट अशी काही ठिकाणं आज मी तुम्हाला सांगितली. सगळी ठिकाणं आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणं काही शक्य नाही, त्यामुळे तुम्हाला आणखी काही ठिकाणांची माहिती हवी असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. आणखी एखादा व्हिडिओ करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला ही पिकनिकसाठी बेस्ट अशी काही वेगळी ठिकाणं माहीत असतील तर त्यांच्याबद्दलही कळवा. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच.